घेऊन नाव शरद पवार. शरद पवार देश आणि राज्यहितासाठी आयुष्यभर लढा देणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत. आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय साहेबांचं स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदरावजी भुजबळ, सुभाष यांचे देशाच्या लोकसभेमध्ये समर्थपणानं प्रतिनिधित्व करतात ते खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे, सचिन भाऊ आहेत. आपल्या सगळ्यांचे लोकशाही आमदार बाबाजी शेतकाळे, मार्केट कमिटीचे प्रमुख विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांतिताई सोमवंशी, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी यावं यासाठी काळजी घेतली ते आमचे सहकारी रामभाऊ कांगे, सूर्यकांत फरांदे, दिलीपराव दवदे, बाळासाहेब शिवरकर, आपल्या मार्केट कमिटीचे चेअरमन विजयसिंह शिंदे, अन्य सगळे सहकारी, कृषी बाजार समितीचे माजी अध्यक्ष विनायक शेठ गोहतकर, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम एक प्रकारचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. ज्या व्यक्तिमत्वानं आपलं जीवन समाजाच्यासाठी दिलं, समाजामध्ये जागृती केली, चुकीच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका घेतली आणि उभं आयुष्य हे समाजाच्या उपेक्षित घटकांच्यासाठी दिलं. अशा थोर महत्त्वाचं पतिपत्नींचं एक अतिशय देखणं स्मारक आज या ठिकाणी होतं आहे, याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील आणि आत्ताच हवं भुजबळ साहेबांच्या भाषणामध्ये त्यापैकी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आत्ताच या ठिकाणी ऐकल्या. एक आग्रह ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व, आधुनिकता, विज्ञान या सगळ्यांचा पुरस्कार हा महात्मा फुल्यांनी उभा इच्छा केला आणि शैक्षणिकदृष्ट्या समाज समृद्ध व्हायचा असेल तर शिक्षणाच्या दरवाजे सर्वांच्यासाठी आणि विशेषतः काळामध्ये महिलांच्यासाठी सुद्धा देण्याचा प्रबंध ही करण्याची एक महत्त्वाची गरज होती आणि त्याची पूर्तता करण्याच्यासाठी महात्मा फुल्यांना सावित्रीबाईंनी अखंड साथ दिली. अनेक त्यांच्या जीवनाचे पैलू
हे सांगता येते, पण त्याचा वंशाचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला. त्या माझ्यासारख्याच्या मनात सुद्धा एक प्रकारचा ठसा निर्माण केला. मुंबईमध्ये समुद्र किनाऱ्यावर जे गेटवे ऑफ इंडिया आहे, तिथं ब्रिटिश राज्यकर्त्याचं स्वागत करण्याच्यासाठी ती वास्तू उभी केली आणि ब्रिटिश राज्यकर्ते भारताला भेट देण्याच्यासाठी तिथं आले. त्यांची बोट त्या ठिकाणी थांबली. त्यांच्या स्वागताच्या साठी त्या काळाचे शासनाचे सगळे महत्त्वाचे घटक आणि त्याच वेळेला एका कोपऱ्यामध्ये मुंडासू बांधलेला, बंदी घातलेला, हातामध्ये कागद घेऊन उभं राहिलेलं व्यक्तिमत्व. राज्यकर्ते जसे उतरले ओळखीतून आणि निघाले, त्यावेळेस साहजिकच पोलिसांनी त्यांच्यासाठी रस्ता मोकळा केला आणि त्या कागद हातात घेऊन उभं राहणाऱ्या व्यक्तीला बाजूला करायचा प्रयत्न केला. राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं, थांबा, हे काहीतरी वेगळं व्यक्तित्व दिसतंय. त्यांच्या हातात काही कागद आहे, कदाचित निवेदन असते आणि त्याचा स्वीकार करावा. त्याचा स्वीकार राज्यकर्त्यांनी केला. काय होतं त्या कागदात? पुणे विभागामध्ये दुष्काळाचं साम्राज्य होतं. जगण्याची चिंता लोकांना होती आणि अशा काळामध्ये इंग्रज सरकारने लोकांना काम देण्याच्यासाठी खडी फोडायचं काम दिलं. त्या ग्रस्तांच्या मागणीमध्ये असं लिहिलं होतं की दुष्काळाच्या संकटामध्ये माझा कास्तकार अडकलेला आहे, त्याला खडी फोडायची शिक्षा ही देऊ नका. याऐवजी असं काही काम द्या की ज्या कामामुळे त्यांच्या शेतीला पाणी पुरवठा हा कायमस्वरूपाचा होईल. आणि तो जर करायचा असेल तर थेंब न थेंब पडणारं पाणी हे थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी ते धीर तलाव हे करा. त्यामधून दुष्काळाचं संकट दूर होईल. दुसरी मागणी त्यांची की शेतीला जोडधंदा हवा आहे आणि तो जोडधंदा करायचा असेल तर उच्च प्रतीचं पशुधन तयार केलं पाहिजे. आणि ते करायचं असेल तर विलायतेचं वळू वाचवा आणि नवीन संकरित जात आज या ठिकाणी तयार करा की जेणेकरून अधिक दुधाचा पुरवठा हा त्या शेतकऱ्याला होईल आणि त्यासाठी याची आवश्यकता आहे. आणि तिसरी गोष्ट ही होती की या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक गोष्टी आहेत, पण या एक एक गोष्टी सांगत असताना त्यांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये वृक्षवल्ली झाडं ही तोडण्याच्या संबंधीची भूमिका ही घातक आहे. जर निसर्गाचा संसार ठेवायचा असेल तर झाडीसुद्धा ठेवली पाहिजे. त्यामुळं पावसाचं प्रमाण वाढीला लागेल अशा प्रकारच्या मागण्या त्या हातामध्ये घेऊन ते ग्रस्त उभे होते. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, महात्मा ज्योतिबा फुले. हे सांगतात काय येत असेल
माझ्या मते विज्ञानाचा पुरस्कार त्या काळामध्ये त्यांनी केला. संकलित धान्य, संकलित बियाणं, संकलित पशुधन, याचा अर्थ काय? याचा अर्थ आधुनिकता, याचा अर्थ विज्ञानाचा पुरस्कार. आणि हा विचार ज्योतिबा फुल्यांनी त्या काळात केला. आज अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगता येतील. शिक्षणाच्या संबंधीचं प्रचंड काम त्यांनी केलं. सावित्रीबाईंनी त्यांना साथ केली. उद्योग, व्यवसाय याचंही महत्त्व होतं. त्याचा उल्लेख मगाशी भुजबळ साहेबांनी केला की महात्मा ज्योतिबा फुलेंचा शेजी म्हणायचे घरामध्ये सुद्धा. त्यांनी एक कंपनी काढली, पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी, बांधकामाची कामं घ्यायची. पुण्याच्या जवळचा खडकवासला या धरणाच्या पायाचं काम महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या या कंपनीने केलं. जुना पुणे आणि सातारचा जो रस्ता आहे आणि कात्रजच्या घाटामध्ये जो बोगदा आहे, त्या बोगद्याचं कामसुद्धा काही प्रमाणात महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कंपनीने केलं. एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं. आणि ते विलक्षण व्यक्तिमत्व आजच्या काळामध्ये सुद्धा समाजाला एक प्रकारची दूरदृष्टी दाखवतं. आणि मला विशेषतः मी उत्तर हिंदुस्थानात जातो त्यावेळेला एका गोष्टीचं अभिमान वाटतो की महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये घराघरात आहे. पण त्याही बरोबर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा, तुम्ही बिहारमध्ये जा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं पुतळे, त्यांचं नाव त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल. मायावतीच्या हातामध्ये देशाची सूत्र, राज्याची सूत्र होती. एका जिल्ह्याचं नाव फुले जिल्हा म्हणून करून टाकलं. आज उत्तर प्रदेशमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नावाने, शाहू महाराजांच्या नावाने जिल्ह्याची नावं आहेत. हे कर्तृत्व, ही दृष्टी या नेतृत्वाने दाखवली. त्यामुळं आज देश पातळीवर त्याची नोंद ही घेतली गेलेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या संबंधी अतिशय आस्था असेल, स्त्रीचा सन्मानाची भूमिका घेणार, सामान्य माणसाचा विचार अखंड जपणारा, स्वच्छतेवरती असोत, अन्य राज्यकर्ते असोत, की ज्यांनी एक आदर्श समाजाच्या समोर ठेवला, त्या व्यक्तिमत्वाची समाधी शोधून काढणं, त्यांच्या फवारणी करणं आणि नव्या पिढीला या प्रकारचा आदर्श त्यांच्यापर्यंत पोचवणं ही अत्यंत मोलाची कामगिरी ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली, सावित्रीबाईंनी केली. आणि म्हणून मला आनंद आहे की या ठिकाणी उभयतांचा पुतळा, अतिशय देखणा पुतळा कृषी बाजार समितीने आणि या पुतळा समितीने तुम्हा सगळ्यांच्या मदतीने आज उभा या ठिकाणी केला आहे. माझी खात्री आहे, मला ठाऊक आहे की या ठिकाणी आज चाकणला व्यवहार होत आहे, शेतीमालाचा व्यवहार होत आहे, इथं कांद्याची बाजारपेठ होती आहे. शेजारी केंद्र सरकारच्या कृषी खात्याचं कांदा लसूण यावर संशोधन करणारी संस्था आहे. या अनेक गोष्टी या ठिकाणी चांगल्या आहेत. पण आज सगळ्या जगामध्ये कांदा निर्यात करण्याच्या संबंधीची कामगिरी ज्या भागातला
हा कष्ट कधी शेतकरी करतो, त्या शेतकऱ्याचं दुखलं हे उभं आयुष्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडलं. आजच्या परिस्थितीमध्ये कांदा निर्यात असतो किंवा तत्सम प्रश्न असो, त्यावर केंद्र सरकारने जीसी बसवली आणि त्याची झळ आज काळ्या आईची इमान राखणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याला रोजगार लागते. आणि ते घालवायचं असेल तर राज्यकर्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श हा पुढे ठेवावा आणि अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध येणारे जे काही निर्णय असतील, कायदे असतील ते नष्ट करायचे, थांबवावेत, ते थांबवावेत. हीच खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुल्यांना आणि सावित्रीबाईंना एक प्रकारची श्रद्धांजली होती. मी काय अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. अनेक तासापासून या ठिकाणी थांबणार. मला आनंद आहे की ॲडव्होकेट विजय शिंदे, त्यांचे सगळे सहकारी आणि या पुतळ्याच्यासाठी हातभार लागणारे या भागातले कष्टकरी शेतकरी या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं हे अतिशय सुंदर शिल्प आज या ठिकाणी उभं राहिलं. हे त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देईल. हे करत असताना जो शेतकरी कुटुंबाचा घटक या ठिकाणी मालाची विक्री करण्याचा नित्यानं येत असतो, दिवस त्याचा जातो आणि म्हणून रास्त किमतीमध्ये त्याला भोजन द्यायची व्यवस्था या ठिकाणी या कमिटीने केली. त्याहीबद्दल कमिटीला मी धन्यवाद देतो. किंवा सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांची देखील शिल्प या ठिकाणी अनावरण झाली हे जाहीर करतो. माझे 2 शब्द संपवतो.